मित्रांनो, दरवर्षी महाराष्ट्रात एक अशी गोष्ट घडते जी पाहिल्यावर विज्ञालाही प्रश्न पडतात. लाखो लोक हातामध्ये टाळ मृदंग आणि ओठांवर फक्त एकच नाव. होय, आपण बोलतोय जगातील सगळ्यात मोठ्या मानवी शिस्तीबद्दल. पण या वारीची सुरुवात कशी होते आणि लोक यात का सामील होतात, चला जाणून घेऊया. वारीची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे. प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहूवरून पंढरपूरसाठी निघतात. आता विचार करा, तब्बल 500 ते 300 किलोमीटरचं अंतर, ना पायात चप्पल ना राहण्याची खात्री, तरीही चेहऱ्यावर थकवा नाही, फक्त आणि फक्त आनंद. हे कसं शक्य आहे बॉस? अरे बाबा, चालताना पाय नाही तर विठ्ठलाची ओढ चालवते आम्हाला. तो पांडुरंग पाठीशी असताना थकवा कुठला येतोय? आणि वारीतला सगळ्यात मोठा हायलाईट म्हणजे रिंगण सोहळा. जेव्हा माऊलींचा अश्व धावतो तेव्हा तिथली ऊर्जा पाहून तुमच्या अंगावर नक्कीच शहारा येईल. मी कॉर्पोरेट जॉब करतो, पण इथला जो वाईब आणि एनर्जी आहे ना, ती जगात कुठेच मिळत नाही. दिस इज नेक्स्ट लेवल. पण वारी फक्त चालण्यापुरती मर्यादित नाही. इथं तुम्हाला दिसेल मॅनेजमेंटचा एक भन्नाट नमुना. वारीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं कोणताही भेदभाव नसतो. सगळे एकमेकांना माऊली म्हणूनच हाक मारतात. दरवर्षी हे सगळे पाहुणे आमच्या गावातून पंढरपूरला जातात. यांची सेवा करायला मिळणं हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. शेकडो किलोमीटरचा हा प्रवास शेवटी येऊन थांबतो चंद्रभागेच्या तीरावर. विठ्ठलाच्या दर्शनाची ती एक आस वारकऱ्यांचे सगळे कष्ट क्षणात दूर करते. विठ्ठल 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 विठ्ठल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना.